शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांच्या वतीने पाणी टंचाईच्या प्रश्नावरून आज मोठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व विरोधी पक्षाचे नेते रणजित जाधव, यास्मिन तासगावे, पद्मा गणेश सावरतकर, परवेज गैबान आणि इम्रान हावेरी यांनी केले। हा मोर्चा बालाजी चौक येथून सुरू होऊन इचलकरंजी महापालिका कार्यालयापर्यंत काढण्यात आला। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। सुळकूड पाणी पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी नगरसेवक रणजित जाधव यांनी सत्ताधारी नेत्यांवर टीका करत सांगितले की सत्तेत येण्यापूर्वी 24 तास पाणी पुरवठा करण्याचा मोठा गाजावाजा करत दावा करण्यात आला होता। मात्र सत्ता स्थापन होऊन 3 महिने उलटूनही नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही। तसेच त्यांनी पुढे सांगितले की मजरेवाडी येथे भेट देऊन तात्काळ पाणी पुरवठा सुरळीत करू असे आश्वासन देण्यात आले होते। अद्याप कोणताही ठोस कार्यवाही झालेली नाही। या संदर्भात महापालिकेला लेखी निवेदनही देण्यात आली। मात्र सत्ताधारी पक्षाकडून या गंभीर प्रश्नावर अद्याप कोणताही ठोस चर्चा किंवा निर्णय घेतलेला नाही अशी नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली। मोर्चा दरम्यान नागरिकांचा संतापही स्पष्टपणे दिसून आला। शेवटी आंदोलकांनी सत्ताधारी नेत्यांना आवाहन करत पाणी पुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा आणि 24 तास पाणी देण्याचा दिलेला शब्द पाळावा अशी मागणी केली। प्रभाग क्रमांक 2 च्या वतीनं महिलांच्या शहराच्या माझ्या सर्व माता भगिनी, प्रभाग क्रमांक 2 च्या सगळ्या माता भगिनी आणि नागरिकांच्या वतीनं आम्ही पाची नगरसेवक या सर्वांच्या वतीनं आज महापालिकेवर आम्ही पाण्यासाठी भव्य मोर्चा घेऊन आलेला आहे। आज कोल्हापूरसारख्या शहरामध्ये एक दिवस आड पाणी येते। माझ्या इचलकरंजी शहराची जर अवस्था आपण बघितला, 8-8 दिवस पाणी येत नव्हतं। आता गेले 4 दिवस त्यांनी ते दिवस कमी केलेले आहेत। इचलकरंजी शहराला 24 तास पाणी देतो म्हणणारे कुठे गेले? या महापालिकेच्या नगरपालिकेच्या वेळेला आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेबांनी, मदन कांडे साहेबांनी आमच्या जाहीरनाम्यामध्ये 24 तास पाणी देतो म्हणल्यानंतर काही राजकीय महाशयांनी म्हणले ह्यांनी कुठलं पाणी आणून देणार? राज्यात सत्ता यांची, केंद्रात त्यांची, आणि पाणी देतो म्हणून महापालिकेत सत्ता आणली। सत्ता येऊन 3 महिने झाले। इचलकरंजी शहराच्या माता भगिनींचा हाल आम्हाला भगवाना पूर्ण इचलकरंजी शहरामध्ये आज असंतोष पसरलेला आहे। तर 3 महिने सत्ता येऊन सुद्धा हे पाणी द्यायला अपयशी ठरलेले आहेत। आणि ज्या वेळेला शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं ज्या वेळेला काही आम्ही मजरेवाडीला आमचे सगळे ग्रुप जाऊन आला, त्यानंतर ते लगेच देतो म्हटले होते। आपण जर बघितला, गेली आम्ही शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं महासभेमध्ये पाण्याचा विषय घ्या म्हणून आम्ही पत्र दिलेलं आहे। त्यानंतर 2 महासभा झाल्या, पण अद्यापही पाण्याचा विषय या महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी महासभेला तो विषय घेतलेला नाही। इचलकरंजीचं दुर्दैव आहे। या माता भगिनींचं दुःख दिसत नाही काय? इतक्या उन्हामध्ये आपण पाण्यासाठी हाल हलवाले। माझ्या गावची अवस्था सुळकूड योजना यांनी आणली, प्रस्तावित केली, मंजूर झाली, टेंडर निघलं, पण राजकीय अभाव आणि नेते मंडळींची ताकद जिल्ह्यात पण चालना झाल्या अशी अवस्था इचलकरंजीची आहे। एक खमक्या नेतृत्व गावाला पाणी देणारा या ठिकाणी तयार झालं पाहिजे। माझी आत्ताच्या करताना विनंती आहे, आम्हाला पाण्यात राजकारण करायचं नाही आहे। कोणत्याही परिस्थितीत आम्हाला 24 तास पाणी द्या, तो शब्द तुम्ही दिला। 1985 पासून माझ्या इचलकरंजीतली जनता या पाण्यासाठी तळमळते। माझी सर्वांना विनंती आहे, ज्या वेळेला तुम्ही हे पाणी आणाल त्यावेळेला आम्ही स्वतः तुमचं अभिनंदन करायला येऊ, पण इचलकरंजीच्या जनतेला खेळवू नका। पाण्याच्या बाबतीत महिलांच्या भावनेशी आपण खेळू नका, एवढीच विनंती या निमित्तानं करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर 24 तास पाणी देण्याचं आश्वासन तुम्ही 3 इलेक्शन या निमित्तानं केला। विधानसभेला मुख्यमंत्र्यांनी पाण्याचा ग्लास हातात घेऊन, पाण्याचं गोड घेऊन सांगितलं तर इचलकरंजीला पाणी मी देणार। काय झालं त्या आश्वासनांचं? पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाणी आणि माझ्याच गावाला पाणी नाही, माझ्या इचलकरंजी शहराला पाणी नाही। पूर्ण जिल्हाभर पाणी आहे। तारदाळला वारणेचं पाणी येते आणि माझ्या इचलकरंजी शहराला नाही। माझ्या इचलकरंजीनं काय पाप केलंय? काय आम्ही असे राजकारणी जन्मालाच घातलो नाही जे जिल्ह्यावर आणि राज्यावर मुख्यमंत्र्यांच्या पैसे जाऊन माझ्या गावाला पाणी द्या म्हणणारे आपण राजकर्तेच जन्माला घातलो नाही। ही शोकांतिका आहे माझ्या गावची। माझा खडा सवाल आहे। माझी पुन्हा एकदा सर्व राजकर्त्यांना विनंती आहे, पाण्यामध्ये राजकारण करू नका, माझ्या गावाला 24 तास पाणी द्या, एवढीच नम्र विनंती या निमित्तानं करतो।
आज प्रभाग क्रमांक 2 मधून सर्व माता भगिनी जन आक्रोश मोर्चा पाहण्यासाठी आज आम्ही तो महापालिकेवर घेऊन आलेलो आहे. दुर्दैवी असं वाटतंय की मोर्चा घेऊन आल्यानंतर महापालिकेचे दरवाजे आमच्यासाठी बंद झाले. आज आमची भावना ऐकून घेणारा इथं कोणी नाहीये. आज आमच्या प्रभागात जर पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला आयुक्त मॅडमांना, सभागृह नेत्यांना आणि महापौरांना विनंती आहे की मला कोणाची टीका टिप्पणी करायची नाही. 12,000 लोकांनी आम्हाला टीका टिप्पणीसाठी इथं निवडून दिलेलं नाही, तर त्यांचे प्रश्न मिटवण्यासाठी महापालिकेत पाठवलेलं आहे. मी या सर्वांच्या वतीनं तुम्हाला साहेब कळकळीची विनंती करतो. जे शिवसेना आघाडीकडनं आपल्याला विशेष सभेसाठी आम्ही पत्र दिलेलं आहे, ती विशेष सभा पाहण्यासाठी घ्यावी आणि इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मिटवावा आणि माझ्या माता भगिनींना न्याय द्यावा, एवढीच मी आपल्याकडे विनंती करतो.